बघूया बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्ह्यांच्या 36 बातम्या। राष्ट्रवादीतल्या बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली। शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या निमित्ताने ही भेट झाली। प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या बाणेरमधल्या घरी शरद पवार गेले असताना त्या ठिकाणी अजित पवार देखील उपस्थित होते। ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। सोलापूर जिल्ह्याच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदी आरती बसवंती यांची निवड करण्यात आली आहे। आगामी काळात माढा, करमाळा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आरती बसवंती यांच्याकडे देण्यात आली। बारामतीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे मराठा समाजातील कुणबीच्या नोंदी असलेले रेकॉर्ड तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या जवळपास 40 गावांच्या दप्तर तपासणी झाली असून या जवळपास हिंदू कुणबी असलेल्या 400 नोंदी सापडल्या। नांदगाव तालुक्यातल्या 8 मंडळांपैकी 5 मंडळांमध्ये दुष्काळी जाहीर करण्यात आला। मात्र संपूर्ण तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे नांदगाव तालुक्यातील 8ही मंडळात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येते। जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 30,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या कारखानदारांच्या घराबाहेर खरडा भाकरी आंदोलन करण्यात आलं। जयसिंगपूरमधील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घराबाहेर देखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दूध दरवाढ, उसाला पहिली उचल 3,000 रुपये, अंतिम 3,500 दर मिळावा यासाठी शेतकरी जनजागृती पंढरपूर पुणे पालखी मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडत प्रशासनाचा निषेध केला। दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे। मंत्री विखे पाटील यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत विजयपूर मार्गावर अनवली गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। दूध दरात वाढ झाली नाही तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी विखे पाटलांच्या घरासमोर खरडा भाकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। दिवाळी निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना कार्यकर्त्यांकडून ड्रायफ्रूटचा हार भेट देण्यात आला। शरद पवार यांची आज पुण्यात कार्यकर्त्यांनी भेट घेतली। समर्थकांनी शरद पवार यांना घातला ड्रायफ्रूटचा हार। शरद पवारांना मनुके, बेदाणे, अंजीर आणि खारकांचा हार घालण्यात आला। तब्बल 21 किलो ड्रायफ्रूटचा हा हार पवारांना भेट देण्यात आला। राज्यात सर्वत्र दिवाळीचा प्रचंड उत्साह दिसून येतोय। धनत्रयोदशी निमित्तानं सोनं खरेदीसाठी सुवर्णनगरी जळगावात ग्राहकांनी मोठी गर्दी केली। गेली वर्षीपेक्षा यंदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे। मात्र तरी देखील सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। काही दिवसांनी लग्नसराई सुद्धा आहे, त्यामुळे लग्नसराईचं सोनं खरेदी आजपासूनच केली जाते। सणासुदीच्या काळात बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ बाजारात येतात, त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आहे। मालेगावच्या माळदे शिवारातल्या एका कारखान्यावर छापा टाकत भेसळयुक्त मसाल्याचा साठा अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं जप्त करण्यात आला। या प्रकरणी कारखाना मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोली वाशिम राष्ट्रीय महामार्गावर एका कारनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरचे दोघे गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। संगमनेर कारागृहातून 4 आरोपींनी पलायन केलं होतं। या 4ही आरोपींना पकडण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपींसह त्यांच्या 2 साथीदारांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून ताब्यात घेण्यात आलं। तर या आरोपींना मदत करणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं। जुन्नर तालुक्यातल्या मांजरवाडी गावच्या देवजाळी हद्दीत ऊस तोडणीच्या दरम्यान ऊसाच्या सरीत 3 बिबट्याचे बछडे आढळून आले। त्या ठिकाणी वन विभागानं पथक दाखल झालं आणि बछड्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांची भेट घेतल्यामुळे कोणताही संभ्रम होण्याचं कारण नाही, कारण शरद पवार विविध संस्थांचे अध्यक्ष आहेत। त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी वेळोवेळी आपण भेट घेत असल्याचं वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेटीनंतर केलं।
करमाळा तालुक्यातील कविटी गाव इथं जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शिवाजी सरडेंनी केलाय। सर्व कागदपत्र दिलेली असताना नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनच्या माध्यमातून न्याय देण्याची मागणी केली। दिवाळीत खासगी ट्रॅव्हल चालक प्रवाशांकडून जास्तीचे पैसे आकारतायत। या अनुषंगाने नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ट्रॅव्हल्स ऑफिसची तपासणी सुरू आहे। एसटी भाड्याच्या 1.5 पटीपेक्षा जास्त भाडं आकारू नये अशा सूचना ट्रॅव्हल्स चालकांना देण्यात आल्या। हिंगोली जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। हिंगोली जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीने बेमुदत आंदोलन सुरू केले। सलग 17व्या दिवशी आंदोलन सुरू असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्याची मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली। सोलापुरात दिवाळी बोनसच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांचं गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कामगारांनी दिला। ऊसाच्या बिलाचे पैसे न मिळाल्यानं नंदुरबारच्या शहाद्यातल्या नागाई शुगर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। थकीत ऊस बिलाचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। सोलापूर विजापूर महामार्गावर सकल कोळी समाजाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। 13 मैल कोळी बांधवांनी जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आंदोलन केलं। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनानं नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे। नाशिकमध्ये 400 किलोचा भेसळयुक्त पनीर साठा जप्त करण्यात आला। वेगवेगळ्या भागात केलेल्या कारवाईत 85,000चा पनीर साठा जप्त करण्यात आला। सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटलांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड लवकर द्यावा, आम्हाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण हवंय असं ते म्हणाले। कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगानं व्हावं यासाठी जरांगेने मुख्यमंत्र्यांना विनंती केली। ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर मराठ्यांचे प्रश्न सुटतील असं सांगून आंदोलन केलं जातंय। मात्र मराठा तरुणांनी यावर अभ्यास करायला हवा असं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं। जरांगे पाटील आंदोलन करतात आणि भूमिका बदलतात, राजकीय दृष्टीने आंदोलन केलं जात असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय कुणबी नोंदी शोधण्याचं काम गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे। कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून जिल्ह्यात आतापर्यंत 20,000 कुणबी नोंदी सापडल्या। सोलापुरातील मोडी लिपी नोंदी असणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी अभ्यासकांची नेमणूक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। सोलापूरच्या 7 संस्थांमध्ये मोडी लिपीतल्या नोंदी आढळून आल्या, त्यामुळे मोडी लिपी कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी 4 ते 5 अभ्यासकांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी केदारनाथ मंदिरात आरक्षणाच्या मागणीसाठी अभिषेक घातला। मराठ्यांना आरक्षण मिळो आणि भुजबळांना सुबुद्धी लाभो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टानं त्यांना दिलासा दिलाय। 2010 मध्ये कल्याण पोलिसांनी बजावलेल्या तडीपारीच्या नोटीसी प्रकरणात राज ठाकरेंना दिलासा मिळालाय। आपल्याकडील गुन्हे आणि त्या अनुषंगानं न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्याची राज ठाकरेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती। यावर कोर्टानं निकाल दिला। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली। यावेळी त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलं। महाराष्ट्राचं वैभव असलेल्या कुस्तीच्या विकासासाठी आवश्यक सर्व सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देईल। शासन मल्लांच्या पाठीशी असून त्यांना राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करून देत राज्याचा गौरव वाढवावा असं फडणवीसांनी म्हटलंय। अमरावती जिल्ह्यात पावसानं मोठा खंड दिल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। मात्र आता शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा सुद्धा मिळाला नाही। अमरावती जिल्ह्यातल्या 2,67,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तरी देखील पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं पीक विमा कार्यालय फोडून टाकू असा इशारा काँग्रेस आमदार बळवंत वानखेडेंनी दिला। सातारा शहरासह ग्रामीण भागात पाऊस बरसतोय। अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली। हा पाऊस हरभरा आणि गहू या पिकांना पोषक ठरणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सांगली जिल्ह्यातल्या 6 तालुक्यातील 15 मंडल क्षेत्रांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। त्यामुळे
या ठिकाणी महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. पावसानं पिकांचं, घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबद्दल तातडीनं जागेवर जाऊन पंचनामे करावेत असे आदेश देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडल्यानं भात पिकांचं नुकसान झालं. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाऊ नये यासाठी कापून ठेवलेलं भात पीक झोडण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक.